श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 11 वाजतायत। आपण राज्यभरातल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आहे आणि नेमकं काय झालंय, तिथे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय, या सगळ्याचा आढावा आपण घेतोय। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा परिसरामध्ये पुन्हा अतिवृष्टीनं झोडपल्यामुळे कडी नदीला पूर आलेला आहे आणि नदीकाठची घरं, शेती सगळं पाण्याखाली गेलंय। या पूर परिस्थितीची भयानकता ड्रोनच्या माध्यमातून दिसतेय। तर उद्ध्वस्त होणारी शेती आणि घर संसार याची भीषणता विचार करायला लावणारी आहे। प्रशासनाने नदीकाठी कुणीही जाऊ नये असं आवाहन केलंय। 8 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कडा शहर आणि परिसरातील 6 गावं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कायम राहिला आणि उरलं सुरलं देखील या अतिवृष्टीने हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सिंदफणा नदी दुथडी भरून वाहतेय, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे त्याला तलावाचं स्वरूप आलंय। बीडमधील साक्षाळ पिंपरी, धारवंटा, उकड पिंपरी, कळमेश्वर, धानोरा, शिरापूर या गावांमध्ये पाणी शिरलंय। तर बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाली। नदीचं पात्र तब्बल 1 किलोमीटरपर्यंत पसरलंय। अनेकांची घरं पाण्यात गेली आहेत, तर शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय। अशातच पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका महिलेला आणि तिच्या बाळाला वाचवण्यात यश आलं। खबरदारी म्हणून प्रशासनाकडून या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं। तर बीडच्या गेवराई तालुक्यातील अमृता नदीला पूर आलाय, महापूर आलाय। गेवराई ते शेवगाव रोड तसंच गेवराई श्री क्षेत्र राक्षस भुवनकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे। पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे ही वाहतूक बंद करण्यात आली। दरम्यान या पुलावरनं कुणी प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। बीडमधनं आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, असे कोणकोणते भाग की जिथे काहीच उरलेलं नाही, शेत आहे की तळं असा प्रश्न पडावा, काय सांगाल? बीड जिल्ह्यातील मांजरा नदी असेल, त्याचबरोबर गोदावरी नदी पात्र आणि सिंदफणा, बिंदुसरा या ज्या नद्या आहेत यांना महापूर आलेला आहे। आणि मी बीड तालुक्यातील नांदूर हवेली या गावामध्ये एका टेरेसवरती आपण आहेत आणि पाहतोय अशा पद्धतीने ही जी नदी आहे ती नदी जिथपर्यंत पाणी दिसतं तिथपर्यंत जर बघितलं तर पाणीच पाणी पाहायला मिळतंय आणि इथलची जी शाळा आहे ती शाळा देखील पाण्याखाली गेली। इथं समोर आपण गावातील ही घरं पाहतोय, ही घरं देखील पाण्याखाली गेली आणि इथल्या लोकांना आता स्थलांतराचं काम सुरू झालेलं आहे। यांनी आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी भेट दिलेली होती आणि इथलच्या लोकांना स्थलांतरित करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाला सूचना दिल्यात। ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणाहून आता त्यांना हलवलं जातं। त्याचबरोबर काही जी लोक अडकलेली होती त्यांना एनडीआरएफच्या माध्यमातून रेस्क्यू देखील करण्यात आलेला आहे। आणि समोर पाहतोय शेतीचं तर नुकसान झालंय, शेतीमध्ये नदीपात्र विस्तीर्ण झालेलं आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर समोर आपल्याला दिसेल या ठिकाणी जे शेतकऱ्याची अवजारं आहेत ती देखील पाण्यामध्ये गेलेली आहेत, घरं देखील पाण्यामध्ये गेलेली आहेत। त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि इथलच्या लोकांना आता स्थलांतरित करण्याचा प्रयत्न देखील प्रशासनाच्या वतीने केला जातोय। ज्या पद्धतीने आपण समोर पाहतोय ही जी सिंदफणा नदी आहे, ही या सिंदफणा नदीचं जे पात्र आहे ते जवळपास आजूबाजूच्या परिसरामध्ये 2 ते 3 किलोमीटर अंतरामध्ये पसरलेलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या शेती पिकं आणि संपूर्णतः पूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणांची जनावरं देखील वाहून गेलेले आहेत। तर एनडीआरएफची टीम असेल, त्याचबरोबर भारतीय नौदलाची म्हणजे सैन्य दलाची जी तुकडी आहे ती देखील या ठिकाणी बोलवलेली आहे। त्यामुळे सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि एकंदरीत ही पूर परिस्थिती नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन देखील प्रयत्नशील आहे आणि आता कुठेतरी या लोकांना स्थलांतरित करण्याच्या अनुषंगाने ज्या हालचाली आहेत त्या देखील सुरू आहेत। गिरीश महाजन यांनी सांगताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की आता सध्या शेतीमध्ये पाणी आहे, जोपर्यंत पाणी ओसरणार नाही तोपर्यंत नुकसान किती झालंय, शेतीचं नुकसान किती झालंय येणार नाही। सध्या जीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे, जनावरं वाचवणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासन प्रयत्न करत आहे। सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे असं देखील सांगितलं असलं तरी बीड जिल्ह्यातील जो शेतकरी आहे ते पूर परिस्थितीमुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। बिलकुल सुरेश, थोडंसं थांबवते, आता आपण जाऊयात माझे सहकारी विलास बडे यांच्याकडे। विलास, तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहात तिथे कधीपासून हे पाणी साचलेलं आहे, कितवा दिवस आहे आणि तुम्हाला समोर आत्ता नेमकं काय दिसतंय? श्वेता, आत्ता आपण आहोत माढा तालुक्यामध्ये आणि सीना नदीला आलेला जो महापूर आहे त्या महापुराच्या सगळी परिस्थितीमध्ये आपण ही जी पाण्याखाली गेलेली गावं आहेत, हे उंदरगाव आहे
माढा तालुक्यातलं या उंदर गावासारख्या 16 गावं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत आणि या गावची ही ग्रामपंचायत आहे, ही ग्रामपंचायत पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। गावातली अनेक घरं, जवळपास पहिला जी छोटी घरं असतात ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। अनेक घरांचा पहिला मजला पाण्याखाली गेलेला आहे। आत्ता जिथून ही बोट चालतीये ती बोट रस्त्यावर, हे गावातले रस्ते आहेत खरं तर, आणि या रस्त्यावरती ही बोट चालतीये। ही आजूबाजूची ही घरं बघा, या घरांमध्ये पाणी आलेलं आहे। छोटी छोटी धान्याचे कोठे आहेत त्या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत। अनेक लोकांनी वर छतावरती आसरा घेतलेला आहे, तो तुम्हाला दिसत असेल। गावातलं मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे, तालीम गावातली पाण्याखाली गेलेली आहे, हा दर्गा पाण्याखाली गेलेला आहे आणि हे मंदिर सुद्धा इकडे पाण्याखाली गेलेलं आहे। आपल्यासोबत या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्थानिक आमदार सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ही परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे, पाणी वाढत चाललेलं आहे, भयानक परिस्थिती किती पाणी आहे? आता 1,45,000 क्युसेक्सनं पाणी येतंय आणि सकाळी 6:30चं ते पाणी 12 पर्यंत इथं पोहोचणार आहे। आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की अजून त्या ठिकाणी वर पाऊस झाला आहे नगर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये, त्याचं पाणी अजून वाढतंय आणि ते पाणी वाढ व्हायला लागलंय। ते पाणी वाढ होत असल्यामुळं खऱ्या अर्थानं खूप मोठा धोका आता निर्माण झाला आहे आणि याच्यामध्ये लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। आता एक किराणा दुकान बघतोय, ह्या दुकानातलं परिस्थिती जर बघितली, त्याचा माल सगळा 10-12 लाख रुपयाचा सगळा त्या ठिकाणी अडचणीत आला असेल। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज हे साईडला ऊस बघता आपण, पूर्ण ऊस पाण्यामध्ये आहे आणि मग अशा शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देणं। आणि आता 1000 ते 1200 लोक आमच्या आज 5 ते 6 गावामध्ये अडकलेले आहेत, ज्या लोकांना त्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे। NDRFची टीम आता काम करते आहे, परंतु NDRFच्या टीमला त्या ठिकाणी 4 ते 5च बोटी आज काम करतायत। ही आता व्हाईट आर्मी कोल्हापूरची आलेली आहे, पुण्याची टीम आली आहे, परंतु 1000-1200 लोक काढणं खूप जिकिरीचं आहे। त्यासाठी एअरलिफ्ट मिलिटरी त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे, कारण आज आत्ताच एक घटना बघितली आपण, एक गरोदर महिला त्या ठिकाणी सोबत त्या ठिकाणी काढण्याचं काम होतंय आणि अशा परिस्थितीत लोकांचे संसार उघड्यावर पडलेत, त्यांना मदत करणं तातडीची गरज आहे। आपल्यासोबत या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सातत्यानं सहभागी होणारे काय जवान आहेत। कोल्हापूरच्या महापुरात सुद्धा तुम्ही अशा प्रकारे मदत कार्य केलं होतं, आज काय परिस्थिती दिसते तुम्हाला? किती लोकांना तुम्ही रेस्क्यू केलं? आतापर्यंत आम्ही आता सुरुवात केलेली आहे। पहिले एक 7 ते 8 लोक आता रेस्क्यू केलेले आहेत, परत आम्ही आत जात आहोत। आमची टीम कोल्हापूरची आहे, व्हाईट आर्मी। बरं, आम्ही 1999 पासून रेस्क्यूचं काम करतो आहे। बरं, तर हे रेस्क्यू ऑपरेशन अथकपणे इथं सुरू आहे। महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, त्यांना प्राधान्यानं आधी रेस्क्यू केलं जात आहे आणि त्यानंतर मग या गावामध्ये अडकलेले जे लोक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं कामसुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे। अनेक जनावरंसुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेली आहेत। त्याचबरोबर आता या पूर ओसरल्याच्या नंतरची जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमध्ये या नागरिकांना मदत हे नंतर आहे, पण आता लोकांचे प्राण वाचवणं याला प्राधान्यक्रम दिलं जात आहे। आणि न्यूज 18 लोकमतवरती या पूर्ण महापुराचं जे कव्हरेज आहे ते आपण बघतोय आणि परिस्थिती जसं सीना नदीमध्ये पाणी वरून सीना कोळेगाव प्रकल्पातून वाढवलं जातं, जवळपास 1.5 लाख क्युसेक इतके पाणी सध्या सोडलं गेलेलं आहे। हे पाणी इथपर्यंत पोहोचायला वेळ लागेल आणि जेव्हा ते पाणी इथे येईल तेव्हा आणखी काही गावं पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते आणि नागरिकांना त्यांच्या जेवणाची व्यवस्था, सुरक्षित ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था जी आहे ते करण्यामध्ये प्रशासन सध्या गुंतलेलं आहे आणि हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन इथं अव्याहतपणे सुरू आहे। श्वेता, बिलकुल विलास, ही सगळी दृश्य तुमच्या माध्यमातून आपण बघतोय आणि सगळी माहिती घेतोय ग्राउंड रिपोर्ट किंवा ग्राउंड झिरोवरनं, जिथे जिथे गावच्या गावं पाण्याखाली आहेत, शेती संपूर्णपणे पाण्याखाली आहे, शेतकरी आता शोधतोय नेमकं आपलं काय उरलंय, ग्रामस्थ नेमकी वाट बघतायत आता, नेमकी आता मदत कधी येते, हा पूर कधी ओसरणार, काय राहिलंय काय वाचलंय हे बघायचंय। मात्र सध्या सगळ्या नद्या या दुथडी भरून वाहत आहेत, धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीड काय, सोलापूर काय, सगळीकडे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। सध्या हीच प्राथमिकता आहे की लोकांचे प्राण वाचवणं, जीव वाचवणं, त्यांना रेस्क्यू करणं, कोणी कुठे अडकलंय का त्यांना बाहेर काढण्याची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी NDRFचे जवान, ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी हे सगळे प्रयत्न करतात।
तर या सगळ्या एनडीआरएफचे जवान, त्यांच्या बोटी कोणी कुठे अडकलंय का याचा शोध घेत आहेत. अविलास, सगळी गावं, ज्या गावामध्ये पाणी आहे ती सगळी गावं रिकामी करण्यात आली आहेत का? सगळ्यांना कुठे ठेवलंय, त्यांची काय सोय आहे? आणि ग्रामस्थ आता अर्थातच वाट बघतायत हा पूर कधी ओसरणार. विलास, आवाज येतोय? सोलापूर मधल्या माढा आलेल्या पुराच्या नंतर ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आपण बघतोय. माढा तालुक्यामध्ये वाहणारी ही सीना नदी जी आहे त्या नदीच्या पात्रामध्ये जी गावं आहेत 16 गावं, त्या 16 गावांमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. काही लोकांना, विशेषतः महिला आणि जे वृद्ध नागरिक आहेत त्यांना प्राधान्य दिलं जात आहे. या पुरामध्ये शेतकऱ्यांच्या डीपी वाहून गेलेल्या आहेत, मोटारी, शेकडो मोटारी वाहून गेलेल्या आहेत. त्याचबरोबर पाईपलाईनसाठीचे जे पाईप आहेत ते सुद्धा वाहून गेलेत. शिवाय नदीकाठावरती वस्तीवरती जी जनावरं होती ती जनावरं सुद्धा या महापुरामध्ये वाहून गेलेली आहेत. द्राक्ष, ऊस, मका, सोयाबीन ह्यासारखी पिकं जी आहेत ती पण पाण्याखाली गेले. समोर आपल्याला दिसतंय ते ऊसाचं पीक आहे. या ऊसाच्या पिकाचे फक्त शेंडे दिसतात. म्हणजे 17 ते 18 कांड्यांचा हा ऊस काढणीला आलेला, म्हणजे कापणीला आलेला हा ऊस आहे आणि आता फक्त शेंडे दिसत आहेत. याचा अर्थ आपल्याला लक्षात येऊ शकतो की हे कमीत कमी 15 फूटपर्यंत पाणी मध्ये तर आहे, त्याची खोली आहे आणि हे पात्र जवळपास 1 किलोमीटरपर्यंत गेलेलं आहे. 1 किलोमीटर पात्र, अर्धा किलोमीटर इकडे आणि अर्धा किलोमीटर इकडे, अशा प्रकारे हे पात्र विस्तारलेलं आहे. आणि या पात्रामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत. 16 गावं आत्तापर्यंत पाण्याखाली आहेत. इथे कुटुंब आहे, ते कुटुंब अडकलेलं आहे याच्यामध्ये. त्यांना काही घरं जी आहेत ते अजूनसुद्धा पाण्याखाली आहेत आणि पाणी ओसरेल आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर काढलं जाईल अशी एक प्रकारची अपेक्षा अनेकांना आहे. त्यामुळे सुरक्षित स्थळी त्यांनी थांबावं, त्यांच्यासाठी एनडीआरएफच्या टीम आलेल्या आहेत असा मेसेज प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. फोन येत आहेत, आम्ही इथं अडकलोय आणि आम्हाला वाचवण्यासाठी यावं याच्यासाठी. आणि जसा फोन येईल तशा पद्धतीनं आता या सगळ्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम मैदानात उतरलेली आहे. जवळपास 16 गावातल्या काही हजार लोकांना वाचवण्याचं काम एनडीआरएफच्या टीमला करावं लागणार आहे. या सगळ्यामध्ये स्थानिक ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. या स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीनं सुद्धा हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे. इकडे आपण बघतोय की एनडीआरएफची टीम आता पुन्हा नव्या ऑपरेशनसाठी सज्ज झालेली आहे. नागरिक सुद्धा आहेत, अग्निशमन दलाचे जवान सुद्धा इथं पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या जवानांच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवरती इथं पोहोचवलं जात आहे. अशी गावं आहेत आणि जी माहिती आपल्याला मिळते, तानाजी सावंत म्हणून जे माजी मंत्री होते त्यांच्या घराला चहूबाजूनं पाण्याचा वेढा पडलेला आहे. त्यांचं कुटुंबसुद्धा त्याच्यामध्ये अडकलेलं होतं. आता त्यांना तिथून रेस्क्यू करण्यात आलं आहे असं कळतं आहे आणि याच भागामध्ये त्यांचं गाव आहे, त्या गावातला त्यांच्या बंगल्यामध्ये ते अडकले अशी माहिती आपल्याला मिळाली. पण अनेक लोक आहेत. आत्ता खरं तर किती नुकसान झालं याचा काही अंदाज नाही आहे, अंदाज येऊ शकत नाही आहे. कारण या सगळ्याची भीषणता जोपर्यंत हे पाणी ओसरणार नाही तोपर्यंत ती लक्षात येणार नाही आहे. आत्ता मात्र जे गोरगरीब होते त्या सगळ्यांचे संसार पाण्याखाली गेलेले आहेत. आता हे एक छोटंसं घर बघा, या घरामध्ये पत्र्याचं हे घर आहे आणि या घरामध्ये याच्या बाजूची जी घरं आहेत त्या सगळ्या घरांमधला जो त्यांचा संसार असेल तो पूर्णपणे या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे. या सगळ्यांना आता कशा प्रकारची मदत द्यायची, कशी प्रकारची मदत दिली जाईल. छोटी छोटी घरं आणि उंचीनं पण कमी आहे, ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे एक निश्चितपणे जसं शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे तसंच घरांचं नुकसान झालेलं आहे, गावातलं नुकसान झालेलं आहे, प्रशासनाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. अनेक डीपी ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत, त्या वाहून गेलेल्या आहेत. त्यामुळे आता 3 दिवस झालं वीज नाही आहे, पाणी नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याचं पाणीसुद्धा नाही आहे आणि त्याचबरोबर आरोग्याच्या सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. हे सगळं जे ऑपरेशन इथं राबवलं जातं आहे या ऑपरेशनच्या नंतर या नागरिकांना आशा आहे की नको तिकडे खड्डा असू शकेल. हां, तर हे सगळे नागरिक वाट पाहत आहेत, हे पाणी कधी एकदा ओसरतं आहे आणि आपल्या आता शेतीमध्ये तर काही उरलेलंच नाही आहे, पण हे पाणी लवकरात लवकर ओसरावं हीच अपेक्षा आहे. पण काल सुद्धा रात्री प्रचंड पाऊस कोसळला.
हा पाऊस कोसळल्याच्या नंतर एक चिंता निश्चितपणे निर्माण झाली होती नागरिकांमध्ये की या पावसामुळे परिस्थिती अजून गंभीर बनू शकते, कारण सीना नदीमध्ये पाण्याची जी आवक आहे ती पाण्याची आवक वाढलेली आहे। जवळपास 1.5 लाख क्युसेक इतकं पाणी या सीना नदीमध्ये येतं आहे। खरं तर नदीचं पात्र फार पुढे एक छोटंसं पात्र आहे, पण आता ज्या पात्राची क्षमताच 20-25 हजार क्युसेक इतकं पाणी वाहून नेण्याची आहे त्या पात्रात 1.5 लाख क्युसेक इतकं पाणी सध्या वाहत आहे। त्यामुळे या पूर परिस्थितीमध्ये अधिक गांभीर्यानं परिस्थिती बदलू शकते आणि आणखी काही गावं पाण्याखाली जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जाते। कारण रात्री जेव्हा पाऊस पडला त्यानंतर सीना कोळेगाव या धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। ते पाणी इथपर्यंत पोहोचायला 5 ते 6 तास लागतील आणि मग हे पाणी अजून वाढू शकेल अशा प्रकारची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जाते। प्रशासन सज्ज आहे। अग्निशमन दल असेल, स्थानिक इथली यंत्रणा असेल, यांच्या माध्यमातून नागरिकांचे जीव वाचवणं याला सध्या प्राधान्य दिलं जात आहे आणि त्यानंतर मग शेतीचं नुकसान आणि शेतकऱ्यांना मदत हा नंतरचा मुद्दा आहे। पण ज्यांचे प्राण वाचले त्यांना प्राण वाचले याचं समाधान आहे, पण आपल्या जनावरांचे जीव वाचवू शकलो नाही याची वेदना आणि दुःख मात्र इथं आहे। हे ते सीना कोळेगाव ही ती सीना नदी आहे जिथं एकदा आम्हाला वर्षातनं पाणी द्या अशा प्रकारची मागणी करणारं हे गाव आहे। प्यायला तरी उन्हाळ्यामध्ये पाणी द्या याच्यासाठी आंदोलन करणारं हे गाव आहे, त्याच्यासाठी संघर्ष करणारं गाव आहे। पण त्या सीना कोळेगावमधून आता एवढं पाणी सोडलेलं आहे की गावची गाव पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे जेव्हा दुष्काळामध्ये या सीना कोळेगावच्या पाण्याचा आम्हाला उपयोग होत नाही आणि आज मात्र सीना कोळेगाव धरणातून सोडलेल्या पाण्यातनं आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं अशा प्रकारची भावना ही व्यक्त केली जाते। नागरिक मात्र यात आता पिण्याचं पाणी, चाऱ्याचा प्रश्न, अनेक प्रश्नांचा सामना करतायत। कुलविलास, ही सगळी ग्राउंड झिरोवरनं ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय। अर्थात सरकारपर्यंत सुद्धा ही दृश्य पोहोचल्यानंतर नेमकी ही शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, ओला दुष्काळ जाहीर होणार का, हे सगळे अनेक प्रश्न आहेत। आज कॅबिनेट सुद्धा आहे, त्यामुळे हा मुद्दा कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चेला जाईल अशी शक्यता आहे।